नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित करार एका लग्नाचा भाग 107. मिस्टर देशमुख, अभि. देशमुख काका. दोघेही एकाच वेळी मनात बोलले. अजून कोण असू शकतं? आम्हाला सध्या हलवण्यासाठी ते एकमेवच असे आहे. त्यांनाच कारण आहे. ती मनात विचार करत होती. केतू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. नंतर कधीतरी विचारणारच आहोत याबाबत, तर आत्ता का नाही असा विचार करून अभि तिला बोलला. हा बोल, पण त्याआधी मला तुला सांगायचं आहे काही. तिनेही विचार करता करता मनोमन ठरवलं की ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपण त्याच्यापासून लपवता कामा नये. शिवाय तो एकमेव आहे की आपल्या वडिलांना चांगला ओळखतो. असाच काहीसा विचार करून ती बोलली. अभि, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. तिने थोडं भिवूनच म्हटलं. तू मिस्टर देशमुख यांना भेटली होती सकाळी, हीच ना? त्याने एक भुवई उडवत विचारले. हो, पण तुला कसं कळालं? आता तर जाम भीती होती मनात. ते महत्वाचं नाही, पण तू बोल, का भेटलीस तू त्यांना? तुला तर मी आधीच सांगितलं होतं ना सर्व, की ही गोष्टी का अरेंज केली आहे ते. त्याने थोडं दटावलं तिला. हो, मीही नव्हते रे काही त्यांना बोलणार, पण सकाळी चेंजिंग रूममध्ये जात असतानाच ते ग्रीन हाऊसमध्ये दिसले मला. मी काही बोलण्याआधीच त्यांनी मला तुला समजवायला सांगितलं की तू ही कुस्ती का खेळू शकत नाही, आणि ते कारण ऐकून माझं डोकंच सटकलं. मग मी त्यांना. ती बोलता बोलता शांत झाली. कसलं कारण? आणि काय बोललीस तू? आता मात्र तो गंभीर झाला. नक्कीच काहीतरी मोठं झालं आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. तू रागवणार नसला तर सांगेल, ती म्हणते. केतू, त्याने रागात पाहिलं तसं. अभि प्लीज, माझं नीट बोलणं आधी ऐकून तर घे. लगेच असा इम्पल्सिव्ह होऊ नको, ज्यामुळे आपल्याच नात्याचा आपल्याला त्रास होईल. तिने अगदी काकुळतीला येऊन म्हटलं. बोल. तसा तो शांत झाला, कारण तिचं म्हणणं बरोबर होतं. अभि, ते म्हटले की तू कुस्तीत खेळू शकत नाही, कारण तू कंपनीच्या ओनरचा मुलगा आहेस आणि ते अटीत बसत नाही, म्हणून त्यांनी मला पाठवलं. ती आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. व्हॉट रबिश. मग तो एनकेवारा कुस्तीत उतरू शकला आणि खेळू शकला? त्याने तसं वैतागत म्हटलं. एक्झॅक्टली. मीही हाच पॉइंट त्यांना बोलले. त्यांच्या या अशा खोट्या बोलण्यावर मी फसेल असं त्यांना वाटलं, पण मला समजलं होतं की हे सर्व खोटं आहे. कालच तर तू त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू मला सांगितला होता. त्यामुळे मीच मान्य नाही करत हा तुमचा पॉइंट, असा त्यांना स्पष्ट बोलले. तर असं बोलून ती आता देशमुख काकाने तिच्यात झालेलं बोलणं त्याला थोडक्यात सांगते. अगदी शब्द दिला तोही. कारण आता तिला त्याच्यापासून काहीच लपवायचे नव्हते. नात्यात एकदा लपवाछपवी सुरू झाली की तेच नातं हळूहळू कमजोर होत जातं, आणि त्याचा उपयोग तिसरा घेऊन ते नातं पूर्णपणे तोडण्याचं काम सहजतेनं करतो. कारण नात्यात कायम विश्वास तर हवाच, पण ते पारदर्शीही असायला हवं, ह्या मताची ती होती. रणवीर व दीपाचं नातं याच तर एका गोष्टीमुळे डगमगले होते. जेव्हा दीपा ती लहान असताना पहिल्यांदाच घर सोडून गेली होती. नयनाच्या वेळी ती क्लिअरली बोलली असती रणवीरशी, तर होणारा पुढचा दोघांचा त्रास नक्कीच टळता आला असता, असं केतकीला तेव्हा वाटलं होतं, जेव्हा तिला या सर्व गोष्टी माहीत पडल्या होत्या. आणि तेव्हाच तिने आपल्या मनाशी गाठ बांधली होती की आपला आणि आपल्या जोडीदाराशी असलेलं नातं आपण कायम पारदर्शी ठेवून, म्हणून. ओ, म्हणजे आपल्या नात्याबद्दल त्यांना माहीत आहे तर. अभिने सगळं तिचं ऐकून घेत म्हणतो. ते मला स्पष्ट असं बोलले नाही. सारखं चांगला मित्र एवढंच बोलत होते. पण मग मीही त्यांना स्पष्ट तसं न बोलता तू भाईचाच आला, म्हणजेच आता आमचीच फॅमिली आहे असं सांगितलं आहे. तिनेही तितक्याच गांभीर्याने त्याला सांगितलं. हुशार आहे माझी बायको. कधी काय बोलावं समजतं की चांगलं. तो हसून तिला म्हणाला. कशाची हुशार तुझी बायको? तू मेन मुद्दाच विसरून गेलायवर. तिने मात्र स्वतःलाच कोसलं. म्हणजे? पण त्याला समजलं नाही. हेच, त्यांना शब्द दिला आहे मी की जर मी हारले तर ते म्हणतील ते मी करेल म्हणून. तिने परेशान होत म्हणते. रिलॅक्स केतू. त्यांनी हेही क्लिअर केलं आहे ना की ते तुला माझ्यापासून वेगळंही हो म्हणणार नाही. कारण त्यांनाही माहीत आहे की असले काहीही कितीही कुणीही प्रयत्न केला तरी होणं अशक्य आहे.
तुला माझ्यापासून आणि मला तुझ्यापासून तोडणं आता इतकं सहज शक्य राहिलं नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी पाहतो काय ते आता. त्याने शेवटचं वाक्य मनात दोन-दोनदा घोळवत म्हटलं. आणि तू काय पाहणार आहेस? ती परत टेन्शनमध्ये. आपल्यामुळे या दोघात परत वितुष्ट निर्माण होऊ नये असंही मनाला वाटत होतं. प्लीज हं अभि, आता काही नको टेन्शन. परीक्षा 2 महिन्यावर आल्यात तुझ्या. अजून आपल्या दोघांना करिअर घडवायचं आहे आपलं. त्यामुळे आत्ता सध्या काहीच नको. ती रिक्वेस्ट करत त्याला म्हणाली. ओके, नाही काही बोलत त्यांना. तसंही त्यांच्याशी बोलण्यात मला इंटरेस्टही नाही. तोही आता शांततेत म्हणाला, कारण हे खरं होतं की काय त्या माणसाशी बोलायचं परत तो मान्यही करणार नाही. त्यापेक्षा सध्या आपण आपली लाईफ ज्यात आपली फॅमिली म्हणून आपली छुटकी, आजी आणि केतू व तिची फॅमिली एवढ्यांकडेच लक्ष द्यायचं असं मनोमन ठरवून त्याने टाकलं. हां, पण आजीला हे सगळं सांगायचं असंही ठरवलं. अभि, तोच तिचा आवाज येताच तो आपल्या विचारातून बाहेर आला आणि त्याने काय म्हणून डोळ्यांनीच खुणावले. अभि, मला प्रॉमिस कर की उद्या ते काहीही तुला बोलले तर तू उलटून त्यांना बोलणार नाहीस. तिने त्याच्यापुढे हात करत म्हटलं. केतू, प्लीज हे असलं प्रॉमिस करायला लावू नकोस. मी असलं काही करणार नाही. पण हां, मी स्वतःहून त्यांच्याशी या विषयावर बोलणार नाही. शांत राहिलो त्यांच्यासमोर. पण तरीही ते मला जास्तच बोलले तर मग? तो रागातच सर्व बोलत होता. तरीही तू शांत राहशील. निदान पुढचे 2 महिने तरी. ती पुढे त्याला म्हणाली. बरं, ठीक आहे. पण तू मला प्रॉमिस कर. तसा तो नाईलाजाने तयार झाला. की मिस्टर देशमुख उद्या तुला काहीही बोलले, म्हणजे त्या शब्दांवरून, तर तू तो मला सांगितला पाहिजेस. त्या गोष्टी माझ्यापासून लपवायच्या नाहीत. दे प्रॉमिस. त्याने आता हात पुढे केला. हो, मी प्रॉमिस करते. तिलाही ते मंजूर होतं. पण सेम तुझंही. पुढे ती म्हणाली. तसा शब्द त्यांनी माझ्याकडून नाही तर तुझ्याकडून घेतला आहे केतू. आणि त्यांना चांगलं माहीत आहे की मी त्यांच्या या शब्दखेळात आता तरी अडकणार नाही. तो हसत म्हणाला. हो, मीही अडकणार नाही आहे. पण तरी तू सुद्धा काळजी घे आणि सगळं माझ्याशी शेअर करशील. अगदी माझ्या घरचे तुला काही बोलले तरी. पण ती आपल्या गोष्टीवर ठाम होती. हां, हे मी वचन देतो की मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही म्हणून. त्याने मान्य करत तिच्या हातात हात दिला. बरं मॅडम, चला आता. रणवीर बाबा आता वाट पाहत असतील आपली. तो कारमध्ये बसत बोलला. चौकीतून बाहेर पडताच दोघांनी रणवीरला घरी पाठवले होते आणि ते दोघे खडकवासला धरणावर आले होते. हेच मनातील शेअर करण्यासाठी. हो, जाऊयात. पण एक मक्याचे कणीस खाऊयात. तिने खूप गोड आवाजात त्याला रिक्वेस्ट केली आणि त्याने लगेच तिला गाडीजवळ त्या मक्याच्या कणसाच्या घेऊन गेला. पण 2 घेण्याऐवजी एकच दोघांनी शेअर केलं, की तिलाही तेच हवं होतं. हे दोघे आपल्याच विश्वात असताना दुसरीकडे त्यांचे मित्र वेगळ्याच विश्वात होते. अहो, अजून कोण असणार? प्राजक्ता आणि सुहासबद्दल मी बोलत आहे. आपल्या हिरो हिरोईनच्या आयुष्यात तर बरेच बदल घडत होते. तसे या 2 साईड हिरो हिरोईनच्याही. आता काय घडलं हे पाहण्यासाठी आपणही जरा डोकावू त्यांच्या आयुष्यात. हा अभि पण ना, काल गेला आहे सकाळी. पण अजून पठ्याने एकदाही ना कॉल केलाय ना मेसेज. गर्लफ्रेंड काय भेटली साल्याला, हा आपल्या जीवाभावाच्या मित्रालाच विसरून गेला की. सुहास नेहमीच्या जागेवर म्हणजे कॉलेज गेटच्या कट्ट्यावर बसून बोलत होता. हातात मोबाईलही होता ज्याकडे टक लावून हा पाहत होता. हा साल्या. नो, मी साला झालो नाही का त्याचा. हा तर माझा दाजी झाला. तो हसून स्वतःशीच बोलतो. काय सुहास दादा, कुणाला दाजी बनवण्याचा प्लॅन आहे आता? तोच तिथे आकांक्षा येत त्याला हसत म्हणते. अजून कुणाला मी दाजी बनवणार? आधीच माझे 2-2 दाजी आहेत आकांक्षा. तिला पाहून तो हसून म्हणतो. पण आता खरं सांगू का, मला कुणाचा तरी दाजी व्हावंसं वाटतंय. आपल्यालाही एक साला असावा जो मी आता जशी माझ्या दाजींची काळजी वाहतोय तसा माझी काळजी घेणारा. तो नेहमीप्रमाणे हसत बोलत होता. पण त्याचं बोलणं ऐकून आकांक्षाच्या मागे असलेल्या मुलीला मात्र लाजेनं चूर व्हायला झालं होतं. अहो मिस्टर सालेसाहेब, त्यासाठी आधी कुणाचा तरी बॉयफ्रेंड तर बना. चाललेत आपले सालेसाहेब शोधायला मोठे. आकांक्षा त्याला चिडवत म्हणाली. तोच तर प्रॉब्लेम आहे ना लिटिल सिस्टर. तसा तो उठून आकांक्षाच्या गळ्यात हात टाकून म्हणतो. कोई छोरी हमें घासी नहीं डालती, वरना हम भी अब तक किसी के बाबू नहीं तो शोना होते. तो शाहरुखच्या आवाजात पुढे म्हणतो. अच्छा, म्हणजे आता तुला गर्लफ्रेंड हवी असं म्हण ना डायरेक्ट.
आकांक्षा नकळत मागे उभे असलेल्या त्या मुलीकडे एक नजर टाकत किंचित हसत म्हणते, गर्लफ्रेंड नाही रे भैया, हमें मांगता. तो नक्कल करत होता बॉलिवूड हिरोईनचे. अच्छा, तो फिर कौन मांगता? त्याच टोनमध्ये आता आकांक्षाही त्याच्या नौटंकीला साथ देत होती. हमें तो अब सीधा बीवी मांगता है रे भैया. हे क्या आपके नजर में कोई? शेवटचं वाक्य बोलताना तो इमोशनल झालाय असं नौटंकी करत म्हणतो. अच्छा, असं म्हणून आता आकांक्षा थोडी मागे सरकते आणि काही कळायच्या आतच त्या मागच्या मुलीच्या मागे जाऊन तिला ढकलते. त्यामुळे ती मुलगी त्याच्यावर डायरेक्ट पडते. पण तो बेसावध असल्याने दोघे खाली पडतात. ज्यात ती वर तर तो खाली. तसं दोघांची नजरानजर होते. काळेभोर ते डोळे, थोडंसं रुंद कपाळ आणि सुबक अशा दोन भुवयांच्या मधोमध चमचम करणारी ती बारीकशी टिकली. तोच त्या नजरेतच हरवून जातो. त्यात ती मुलगी त्याच्या अशा एकटक पाहण्याने आपली नजर हळूच खाली झुकवते. काय दाद्या, ही चालेल ना? आमची वहिनी म्हणून तर आम्हासनी लई आवडली बघा. तोच आकांक्षाही खाली गुडघ्यावर बसत हात आपला गुडघ्यावर ठेवून त्याला हसत विचारते. पण सुहास आपली नजर वळवतो आणि पटकन उठायला लागतो. पण ती त्याच्या अंगावर असल्याने त्याला उठताही येत नव्हतं. आता उठायला काय घेशील तू? तसं तो थोडं रागातच पाहत त्या मुलीला म्हणतो. तशी ती त्याचा तो रुक्ष आवाज ऐकून घाबरून जाते आणि शेजारी असलेल्या आकांक्षाकडे पाहते. तसं आकांक्षा उठून तिला हात देते. ती उठताच तोही मग पटकन उठून उभा राहतो आणि आपले अंग मातीने भरलेले झटकायला लागतो. सांग ना दाद्या, कशी वाटली मी पसंत केलेली माझी वहिनी? पण आकांक्षा काय पाठ सोडत नव्हती. काय चालले आहे आकांक्षा? काय वहिनी वहिनी सुरू आहे तुझं? मी मगाशी जे करत होतो ती एक थट्टा मस्करी होती, एवढंही तुला कळालं नाही का? पण आता मात्र सुहास तिच्यावर भडकला. हा सगळा तुमचाच असेल ना प्लॅन? तूच तिला तुझ्या त्या सो कॉल्ड एकतर्फी प्रेमाची कहाणी हिला रंगवून सांगितली असेल, बरोबर ना? आणि आता काय, ऐश्वर्या माझ्या आयुष्यात नाही म्हटल्यावर लगेच आली चान्स मारायला. पण मी तुला ट्रिपमध्येच सांगितलं होतं की मला सर्व काही विसरणं इतक्या लवकर शक्य नाही. आपण फ्रेंड्स म्हणूनच राहू हे क्लिअर बोललो होतो ना? प्राजक्ता, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तो जोरजोरात त्या मुलीवर ओरडत होता, ज्यामुळे अख्खं कॉलेज जमा झालं होतं. हो, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्राजक्ताच होती. पण तिने आकांक्षाला काहीच सांगितलं नव्हतं. प्रेम अशी गोष्ट आहे की ती सर्व जगाला दिसते, पण जे या भावनेत अडकलेले असतात त्यांना ते सुरुवातीला कळत नसतं की आपल्या मनात जी भावना आहे तेच प्रेम आहे. आणि तसंच प्राजक्ताच्या बाबतीत झालं होतं. तिने असं कधीच उघड उघड आकांक्षाला सांगितलं नव्हतं, ना कधी केतूला. पण केतू आणि आकांक्षा तिला चिडवायच्या, कारण तिच्याही नकळत ती त्याचं नाव ऐकून बावरून जायची, गोड लाजायची आणि त्याच्यामुळेच ह्यांना तिने न सांगताही कळालं होतं. सुहास दादा, आकांक्षाला मात्र हे त्याचं वागणं अजिबात आवडत नाही. ती काही बोलणार तोच प्राजक्तीचा हात धरून तिला काही बोलू नको म्हणते आणि आपल्या डोळ्यात साठलेल्या पाण्याला अलगद अडवत तिथून पळतच निघून जाते. प्राजू, आकांक्षा हाक मारते, पण ती कधीच आपल्या क्लासरूमकडे गेली होती. सुहास हे नजरेच्या टप्प्यातून हळूच पाहतो, पण काही बोलत नाही. तिला आपण नकळत हर्ट केलंय असंही त्याला वाटायला लागलं, पण आता उशीर झाला होता. सुहास दादा, तू दादा आहेस म्हणून मी तुला जास्त बोलत नाही. पण फक्त एक सांगते, तिने मला किंवा केतूला कधीच तुझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितलं नाही. पण आम्हा दोघींना तिच्या डोळ्यात कायम तुझ्यासाठी फक्त प्रेम आणि प्रेमच दिसलं आहे. आता राहिला प्रश्न तुमच्या दोघांच्या नात्याचा, तर त्यात मला बोलण्याचा, खरं सांगू, काहीच अधिकार नाही. हे नातं तुमच्या दोघांचं आहे. त्यामुळे त्यात तिसरं म्हणजे मी काय, अभिभैया काय किंवा अगदी तुझ्या लाडाची बहीण केतू काय, आमचा कुणाचा हक्क नाही. पण तरी सांगते, त्या नालायक ऐश्वर्यासाठी तू अजूनही झुरत बसलास तर आलेली एक नाजूक कोमल भावना तू हरवून बसणार आहेस. तुला काय वाटतं, तुझ्या मनात काय चाललं आहे कळत नाही का? तुझे एवढे मोठाले मोठाले बेडकासारखे जे डोळे आहेत ना, त्यात तिच्यासाठी असलेली नुकतीच हुलू लागलेली प्रेमाची भावना स्पष्टपणे दिसते. हां, आता तुला हे मान्य नाही करायचं तर त्याला मीच काय, पण वरचा ब्रह्मदेवही यात काही करू शकणार नाही. असो, मला तुला एवढंच सांगायचं आहे की जुन्या आठवणीची कात आता टाकून दे आणि नवीन आयुष्य तुला खुलवत आहे, तर कर तूही आपले दोन्ही हात पसरवून स्वीकार. मग बघ, ती प्राजू किती तुला सुखात ठेवेल. अरे तू त्या नालायक ऐश्वर्याजवळ असायचा ना, तेव्हा किती तिला त्रास व्हायचा हे आम्ही
मी व केतूने जवळून पाहिलं आहे. तिला तर आम्ही हे कॉलेज तर सोड किंवा आपल्या प्रेमाचा इजहार कर असं सांगितलं होतं. पण तिने फक्त तुझ्या सुखाचा विचार केला आणि कधीच तुला आपलं प्रेम सांगितलं नाही. कॉलेज सोडून जायला तिला काहीच इश्यू नव्हता. पण ती सतत म्हणायची की माझ्या पांचट जोक्सने का होईना मी दिवसातून त्यांना एकदा का होईना खुश ठेवू शकते ॲज अ बहिणीची मैत्रीण म्हणून. तर मी का त्याचं त्या तर का मी त्याला त्याचं एक क्षणिक असलेलं सुखही त्याच्या आयुष्यातील ओरबाडू. आकांक्षाला हे बोलतानाही नकळत अश्रू दाटून आले ते. प्राजूचे हे एकतर्फी प्रेम तिने खूप जवळून जे पाहिले होते. असो, शेवटी हा निर्णय तुझा आहे. मी यात पडणार नाही. बाय, मला लेक्चर आहे. ती आपल्या डोळ्यातील पाने डोळ्यातच अडवून तशीच आपल्या क्लासमध्ये जाते. तुला काय वाटतं आकांक्षा? मला दिसत नाही का तिच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम? ती जाताच तो आपल्या हॉस्टेलवर निघून आला आणि आरशासमोर उभा राहून जे काही आकांक्षा बोलली त्याचं उत्तर समोरच्या आपल्याच प्रतिबिंबाला द्यायला लागला. मला तिच्या डोळ्यातील प्रेम पहिल्याच दिवशी दिसलं होतं. तिची माझ्याशी बोलण्यासाठी धडपड मीही जवळूनच पाहिली आहे. मी ऐश्वर्याच्या जवळ असताना नकळत मी ग्रुपमध्ये तिच्याकडे पाहून परत थोडं माझ्यात आणि ऐश्वर्यात डिस्टन्स कमी करण्याचा प्रयत्न कित्येक वेळा माझ्याही नकळत केला आहे, ज्याचं त्यावेळी मलाही आश्चर्य वाटत होतं. पण ते फक्त आकर्षण असावं असं समजून मी कायम इग्नोर केलं. कारण मनाला आपण फक्त ऐश्वर्यावर प्रेम करतो हेच वाटायचं. तो आता स्वतःच्या डोळ्यात पाहायला लागला. मला कळलंच नाही, पण मी कधी तिच्यावर प्रेम करायला लागलो. कधी तिचा तो पीजे ही मला सुखावून जायला लागला. पण पण हे सर्व चुकीचं आहे. मी मी ते सुख देऊ शकणार नाही. कारण हे कसं शक्य आहे की मी एकाच वेळी 2-2 मुलींवर प्रेम करेल? मी तसा मुलगा नाहीये. तो एकदम जोरात ओरडला, कानात बोटे घालून. क्रमशः ब्राजू आणि सुहासचं नातं कुठपर्यंत जाईल? अभिमन्यू आणि केतकीच्या मधील विश्वास हा शेवटपर्यंत तसाच टिकून राहील की त्याच्यामध्ये मिस्टर देशमुख काही आघात करतील? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.